नमस्कार मित्रांनो, आपलं माझ्या यूट्यूब चॅनलवरती स्वागत आहे. हा माझा पहिला व्हिडिओ आहे ऑनलाईनवरती. तर मी आता प्रत्येक वीकली व्हिडिओ अपलोड करेल. UPSC, MPSC आणि कंबाईन आणि SSC CGL या ज्या एक्झाम आहेत कॉम्पिटेटिव्ह, तर या एक्झामच्या दृष्टीने माझे पूर्ण व्हिडिओ असतील. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे जे परीक्षेसाठी गरजेचं आहे, इम्पॉर्टंट आहे, त्याच गोष्टी मी वीकली बेसिसवरती व्हिडिओमध्ये अपलोड करेन. आपण ते बघू शकता. आणि आता फर्स्ट हा व्हिडिओ आहे, तर 10 दिवसाचं मी महत्त्वाच्या न्यूज घेतलेल्या आहेत. आता यामध्ये आपण ज्या एक्झाम ओरिएंटेडच असेल पूर्णपणे, अजिबात दुसऱ्या कोणत्याही गोष्टी नसतील. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे मी जेव्हा व्हिडिओ म्हणजे तुम्ही बघताल व्हिडिओ, त्या टायमिंगमध्ये तुमच्याजवळ नोट्स किंवा काहीतरी नोटबुक वगैरे असणे आवश्यक आहे. कारण मी ज्या गोष्टी सांगतो त्या तुम्ही लिहून घ्या, नोट डाऊन करून करा. कारण की जर आपण नोट डाऊन जर केलं नाही, तर मग तुम्ही ठीक आहे समोरासमोर ऐकताल, तुम्ही लक्षात पण राहील, पण कदाचित नंतर रिव्हिजन होणार नाही त्याला. तुमच्या हिशोबाने तुम्ही विचार करू शकता. प्रत्येकाचं कॅपॅसिटी वेगवेगळी असते. पण माझा असा अंदाज आहे की तुम्ही जर त्यातल्या काही गोष्टी, काही फॅक्ट्स, पूर्ण नाही, काही फॅक्ट्स जर तुम्ही लिहून घेतल्या, तर त्या तुमच्यासाठी योग्य राहील असं मला वाटतं. चला तर आता आपण कंटिन्यू करू. चला आता फर्स्ट बघू. त्रिभाषा धोरण समिती जी की नरेंद्र जाधव यांच्या अध्यक्षतेखाली आपल्या महाराष्ट्र शासनाने गठीत केली होती. त्रिभाषा म्हणजे काय, तर शासनाच्या ज्या स्कूलमध्ये, शाळेमध्ये शिकवताना सध्या म्हणजे आत्तापर्यंत आपण जे शिकलो ते 5th नंतर आपण तिथून पुढे आपल्याला हिंदी लँग्वेज येते आपल्याला शिकायला. परंतु नवीन त्रिभाषा सूत्रानुसार, धोरणानुसार गव्हर्नमेंटच्या केंद्राचं धोरण आहे, केंद्राचे धोरण, या अंतर्गत हिंदी लँग्वेज फर्स्ट स्टँडर्डपासून लागू केले. परंतु हे अप्लाय करायची इच्छा प्रत्येक गव्हर्नमेंटनं, म्हणजे स्टेट गव्हर्नमेंटनं स्वतः ठरवायचं आहे की त्या राज्यामध्ये योजना सुरू ठेवायची किंवा नाही. तर आपल्या महाराष्ट्रामध्ये तुम्ही बघितलं असेल, याच्यावरती खूप वाद झाला. आता या दोन गोष्टी बघून घ्या. देशामध्ये जम्मू काश्मीर आणि लडाख हे दोनच असे राज्य आहेत की त्यामध्ये त्रिभाषा योजना लागू आहे. बाकी कोणत्याही ठिकाणी त्रिभाषा योजना लागू नाही. आपल्या इथे पण 5th स्टँडर्डच्या नंतर आहे, अगोदर नाही, फर्स्टपासून नाही. तर फर्स्टपासून ते 5th स्टँडर्ड हे जो मधला गॅप आहे, 1st to 5th, तर यांना लागू करावी किंवा नाही करावी यासाठीही नरेंद्र जाधव यांच्या अध्यक्षतेखाली कमिटी, तर त्या कमिटीला मुदतवाढ दिलेली. या मुदतवाढचं काही आपल्याला घेणं देणं नाही. महत्त्वाचं लक्षात ठेवायचं आहे ते नरेंद्र जाधव हे त्रिभाषा धोरण समितीचे महाराष्ट्राचे कोण आहेत, समितीचे अध्यक्ष आहेत. एवढं लक्षात ठेवायचं. चला नेक्स्ट बघू. आता PNG ज्वेलर्स हे तुम्हाला माहीतच असेल. तर त्यांचं पुन्हा गाडगिल ज्याला म्हणतात, तर ते ब्रँड ॲम्बॅसेडर म्हणून रणबीर कपूर यांची नियुक्ती झालेली आहे. बऱ्याचशा एक्झामला आपण पाहिलं गेलं असेल की ब्रँड कोणत्याही एखादे ज्वेलर्स असू दे किंवा कोणत्या स्टेटचे असू दे, तर ब्रँड ॲम्बॅसेडर ते विचारतात, नवीन कोणते स्टार्स वगैरे ठेवलेले असतील तर. आता पाठीमागे अरुणाचल प्रदेश या राज्याने संजय दत्त यांना ब्रँड ॲम्बॅसेडर म्हणून नेमलं होतं. तर त्याच्यावरती प्रश्न पडला होता, कंबाईनला पडला होता. त्यामुळे लक्षात ठेवा, रणबीर कपूर, PNG ज्वेलर्स हे कन्फर्म लक्षात ठेवा. दुसरी, सुभाषचंद्र बोस आपत्ती व्यवस्थापन पुरस्कार 2022ला पुरस्कार सुरू झालेला आहे. तर हा मिळालेला आहे सध्याचा कर्नल सीता अशोक शेळके. आता एक तर हा पुरस्कार का महत्त्वाचा आहे, कारण की यावरती राज्यसेवेला प्रश्न
विचारला होता 2023ला की कोणाला हा पुरस्कार मिळालेला आहे. त्यामुळे आयोगाचं या पुरस्कारावरती लक्ष आहे. तर आपल्याला हे 2022ला सुरू झाला होता हे काही विचारणार नाहीत, परंतु कोणाला मिळाला 2026चा हे विचारू शकतात. तर त्याच्यामध्ये तुम्हाला सीता अशोक शेळके हे नाव लक्षात ठेवणं गरजेचं आहे. त्याचं कारण असं आहे की या आहेत आपल्या अहमदनगर म्हणजेच अहिल्यानगर येथील. आणि त्यांना का मिळाला आहे तर वायनाड जे की कुठे आहे केरळ. केरळमध्ये जे भूस्खलन झालं होतं त्याला काय म्हणतात दरड कोसळणे. दरड कोसळली होती. तर त्या ठिकाणी जे भूस्खलन झालं होतं तर त्या ठिकाणी त्यांनी चांगलं काम केलं होतं. ते आर्मीमधील आहेत, लेफ्टनंट कर्नल या पदावरती आहेत. तर लक्षात राहू द्या सीता अशोक शेळके. सीता नाव लक्षात राहू द्या. सुभाषचंद्र बोस सीता असं. येस सो चला डिजिटल सुधारणा गुणांकन. आता हे या डिजिटल सुधारणा गुणांकन याच्यामध्ये मुंबई विद्यापीठाचा प्रथम क्रमांक आला आहे. आता वेगवेगळे आपण गुणांकन रिपोर्ट्स बघत असतो. तर त्याच्यामध्ये डिजिटल या गोष्टीवरती आत्तापर्यंत कोणत्या कॉलेजेसचं रँकिंग लावली नव्हती. ही फर्स्ट टाईम डिजिटल या मुद्द्यावरती लावलेली आहे. आणि त्याच्यामध्ये विशेष म्हणजे आपल्या महाराष्ट्राचं मुंबई विद्यापीठ हे फर्स्ट आले. मुंबई विद्यापीठ फर्स्ट आल्यामुळं आपल्याला लक्षात असणं गरजेचं आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे सावित्रीबाई फुले विद्यापीठ. सावित्रीबाई फुले विद्यापीठ याचा 9वा क्रमांक आहे. तर हा पण आपल्याला लक्षात असणं गरजेचं आहे. म्हणजे राज्यामध्ये टॉप 10मध्ये आपले 2 विद्यापीठ आहेत महाराष्ट्राची विचार जर केला तर. चला नेक्स्ट बघू आपण. तर अमेरिका WHO मधून बाहेर पडलेली आहे. आता सगळ्यात महत्त्वाचं अमेरिका ही वेगवेगळ्या संस्थांमधून बाहेर पडतीये. तर शक्यतो जर आपल्याला तसा प्रश्न पडला कोणत्या तर WHO एक खूप महत्त्वाची संघटना आहे. जागतिक आरोग्य संघटना, वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन त्याला म्हणतात. तर आपल्याला लक्षात राहिलं पाहिजे की त्यांचा अमेरिकेचा WHO मध्ये वाटा किती होता, शेअर्सचा वाटा किती होता, तर तो किती 18%. हा मुद्दा लक्षात राहू द्या कारण की यावरती प्रश्न पडू शकतो. कंबाईनला पडू शकतो, राज्यसेवेला पडू शकतो, नक्कीच पडू शकतो. कारण की 80% हे खूप मोठा आकडा आहे. आणि एवढा निधी कमी होणार आहे. आता WHOचा निधी जर WHOकडे 100 रुपये येत असतील तर 100 रुपयेपैकी 18 रुपये हे कोणाचे येतं अमेरिकेचे. आता हे 18 रुपये कमी झाले म्हणजे आता 100 रुपयापैकी किती येणार 82 एवढेच येणार. तर एवढं लक्षात राहू द्या की 18% वाटा होता. आणि आता हे काय लक्षात ठेवायची गरज नाही. दुसरी गोष्ट त्यांना बाहेर पडण्यासाठी $26 कोटी निधी आता द्यावा लागेल. म्हणजे WHOला देण्याची गरज आहे. त्यानंतरच त्यांना ऑफिशियली ते त्यातून बाहेर येतील. चला आता प्रजासत्ताक दिनासाठी प्रमुख पाहुणे अँटोनिओ कोस्टा. तर अँटोनिओ कोस्टा कोण आहेत हे आपल्याला माहीतच असेल. युरोपियन काउन्सिलचे कोण येतं युरोपियन काउन्सिलचे कोण येतं प्रेसिडेंट. आता युरोपियन काउन्सिलचे प्रेसिडेंट अँटोनिओ कोस्टा आणि उर्सुला वॉन डेर या कोण येतं युरोपियन कमिशनच्या प्रेसिडेंट आहे. आधी लक्षात राहू दे हे काय काउन्सिल आणि काय कमिशन एवढं कोण विचारणार नाही. परंतु जर डायरेक्ट जर प्रश्न विचारला की युरोपियन कमिशनच्या प्रेसिडेंट कोण आहेत ते त्या ठिकाणी दोन्ही पण ऑप्शन्स असतील अँटोनिओ कोस्टा आणि उर्सुला वॉन डेर. आता ह्या फिमेल आहेत आणि हे मेल आहेत. यांच्यावरती प्रश्न पडण्याची शक्यता असते. तर कमिशन हे लक्षात राहू द्या ही डेली प्रशासकीय बॉडी आहे. प्रशासकीय बॉडी आणि राजकीय. एवढा डिटेलमध्ये प्रश्न विचारणार नाहीत. परंतु जर आला तर आपल्याला माहीत असावा. बेसिक लाईनला जर प्रश्न पडला तर यायला पाहिजे.
चला, पद्मश्री दरवर्षी प्रजासत्ताक दिनाच्या एक दिवस आधी पद्म पुरस्कारांची घोषणा होते. तर याच्यामध्ये महाराष्ट्राला कोणते मिळाले आहेत हे खूप महत्त्वाचं आहे. तर महाराष्ट्राला मिळालेले पद्म बघा, आर्मिडा फर्नांडिस, नाव लक्षात राहू द्या. आर्मिडा याच्यावरती प्रश्न पडू शकतो, कारण की हे नाव आहे थोडंफार ब्रिटिश नाव आहे हे आर्मिडा फर्नांडिस, आणि ते महाराष्ट्राशी लिंक आहे. म्हणजे याच्यावरती प्रश्न पडू शकतो की प्रश्न ज्यावेळेस पडेल त्यावेळेस आपल्याला कन्फ्यूज होऊ शकतं की आर्मिडा फर्नांडिस या महाराष्ट्राच्या असू शकतात का. तर असू शकतात नाही तर आहेत त्या कशामध्ये मिळाल्या आहे, वैद्यकीय मेडिकल क्षेत्रामध्ये मिळालेलं आहे त्यांना, ते लक्षात राहू द्या. फर्नांडिस हे नाव लक्षात राहू द्या. तुम्हाला जॉर्ज फर्नांडिस हे नाव ऐकलंच असेल, हे महाराष्ट्रातल्याच आहेत. दुसरी गोष्ट, भिकल्या लाडक्या दिंडा कला. आता यांना जे मिळालेलं आहे ते जर विचार केला आपण, एकच मिनिट, हे कला क्षेत्रामध्ये मिळालेलं आहे आणि ते आपल्या महाराष्ट्रातील, तो व्हिडिओ मला घेता येत नाही परंतु तरी पण मी सांगतो, यांना जो मिळालेला आहे तो कला क्षेत्रात मिळालेला आहे आणि तारपा नावाचं वाद्य आहे ते यांच्याद्वारे वाजवलं जातं. अशा प्रकारचं वाद्य आहे ते. कशापासून, भोपळ्यापासून बनवतात, हे लक्षात राहू द्या. भोपळ्यापासून तारपा नावाचं वाद्य बनवतात. दुसरी गोष्ट, पालघर, दादर या एरियामध्ये ते वाजवतात. तुम्ही महाराष्ट्राचा जर नकाशा बघितला असा, या ठिकाणी पालघर आहे, या ठिकाणी दादर आहे. तर पालघर दादर ह्या टप्प्यामध्ये वारली समाज राहतो. तर वारली समाजामध्ये हे तारपा नावाचं वाद्य वाजवतात. तर त्यांनाही भेटलेलं आहे. लक्षात राहू द्या, भिकल्या लाडक्या दिंडा हा प्रश्न पडू शकतो. दुसरी गोष्ट, रघुवीर खेडकर यांना तमाशा असं लक्षात राहू द्या. तमाशामध्ये पद्मश्री मिळाला आहे. श्रीरंग देवबा लाड यांना शेती क्षेत्राशी रिलेटेड आहे म्हणून त्यांना मिळालेला आहे. आता हे पण लक्षात राहू द्या. सगळ्यात महत्त्वाचं फर्नांडिस लक्षात राहू द्या. आणि हे लाड शेती क्षेत्राशी रिलेटेड असल्यामुळे त्याच्यावरती प्रश्न पडू शकतो. चान्सेस खूप आहेत, कारण की शेती हा घटक प्रश्न पडण्यामध्ये महत्त्वाचा आहे की शेती वल्नरेबल सेक्शनमध्ये येतो. चला नेक्स्ट बघू, क्रीडा आणि निर्देशांक. त्याच्यामध्ये जर विचार केला तर ऑस्ट्रेलियन ओपन, कार्लोस अल्कराज यांना ऑस्ट्रेलियन ओपनमध्ये विजेतेपद, ग्रँड स्लॅममध्ये विजेतेपद मिळालेलं आहे. 87 आहे ग्रँड स्लॅम ऑस्ट्रेलियन ओपनचा 2026चा. तो कोणाला मिळालेला आहे, कार्लोस अल्कराज. लक्षात राहू द्या, कार्लोस अल्कराज. याच्यावरती ग्रँड स्लॅमवरती ऑस्ट्रेलियन, दुसरं US याच्यावरती पडतात, हे माहीत पाहिजे आपल्याला. चला आता नेक्स्ट काय, हां, जागतिक सुरक्षित शहर हे कोणतं आहे, क्वांगदाओ हे चायनामधील शहर आहे, चीनमधील. तर हे एकच मिनिट, चीनमधील शहर आहे. तर नुंबिओ सेफ्टी इंडेक्स 2026 लक्षात राहू द्या, नुंबिओ सेफ्टी इंडेक्स. तर ह्याच्यामध्ये हे क्वांगदाओ हे जगातील सुरक्षित शहर म्हटलं गेले. कुठालचं आहे, चीनचं. आणि भारतातील जर विचार केला तर मंगरुळू लक्षात राहू द्या. याच्यावरती प्रश्न पडू शकतो, कारण की हे सर्वात सुरक्षित आहे, सर्वात भारतातील मंगरुळू आणि जागतिक क्वांगदाओ. याच्या डिटेलमध्ये प्रश्न पडणार नाही,
पडला तर जागतिक सुरक्षित शहर विचारतील, कोणत्या देशातले विचारतील, आणि भारतातील जर विचारलं तर, आणि ह्याच मंगरुळचा जागतिक क्रमांक किती, तर 46. इतके डिटेल जाणार नाहीत, पण जर गेले तर लक्षात राहू द्या 46 हा जागतिक क्रमांक आहे. चला, आता दक्षिण कोरियाचा एक हरित कार्बनसाठी त्यांनी एक नवीन धोरण आणलेलं आहे, ते एक लक्षात राहू द्या. जर विचारलंच की जागतिक लेवलला वायू प्रदूषण कायदा किंवा AI सुरक्षा कायदा, कार्बनशी रिलेटेड AI सुरक्षा कायदा असं जर कोणत्या देशानं केलं जर आलं तर दक्षिण कोरिया, एवढं लक्षात राहू द्या. वरवरच प्रश्न पडेल, डिटेलमध्ये पडणार नाही. इतर जर महत्त्वाच्या घडामोडींमध्ये जर बघितलं, ग्रासा माशेल हे नाव पाठ करून घ्या. ग्रासा माशेल ह्या आहेत मोजांबिकच्या. मोजांबिक देशाच्या ह्या शिक्षण तज्ज्ञ आहेत, प्लस मानवाधिकार कार्यकर्ते आहेत. यांना मिळालेला आहे इंदिरा गांधी शांतता पुरस्कार. तो शांतीसाठी असतो, काहीतरी कार्य केल्याच्या नंतर इंदिरा गांधी ट्रस्टतर्फे दिला जातो. ग्रासा माशेल या लक्षात राहू द्या. त्या कुठल्याच्यात, मोजांबिक. ह्याच्यावर प्रश्न पडू शकतो. ग्रासा माशेल, मोजांबिक ह्या दोन गोष्टी तुम्हाला पाठ पाहिजेत, नोट्समध्ये लिहून ठेवा. ग्रासा माशेल आणि इंदिरा गांधी शांतता पुरस्कार कंसामध्ये मोजांबिक असं लिहून घ्या. 2025 हे पण खूप महत्त्वाचं आहे, 2025चा आहे. उत्तराखंडमध्ये पॅरालिम्पिक पॉवर लिफ्टिंग 2026च्या स्पर्धा झाल्या. पॉवर लिफ्टिंग म्हणजे वेट उचलणे, असं वेट उचललं जातं. दोन हाताने, हे लक्षात राहू दे. तर ते कुठं झाले, उत्तराखंडमध्ये आहे. राष्ट्रीय पॅरालिम्पिक पॉवर लिफ्टिंगचं. पॅरालिम्पिक म्हणजे काय, तर जे अपंग असतात त्यांना पॅरा हा शब्द वापरला जातो. पॅरा लक्षात राहू दे. पॅरा तर राष्ट्रीय येते, नॅशनल येतं. याच्यातून जे सिलेक्ट होतात ते पॅरालिम्पिक ऑलिम्पिकसाठी ते पाठवले जातात, पॅराऑलिम्पिकसाठी पाठवले जातात. याचं उद्घाटन कोण केलेलं आहे, मुख्यमंत्री कोण, CM पुष्कर सिंग धामी. पुष्कर धामी CM आहेत उत्तराखंडचे, तर त्यांनी केलेलं आहे. चला, हां, बऱ्यापैकी न्यूज कवर झालेल्या आहेत. तर हा माझा पहिलाच व्हिडिओ होता, याच्यामध्ये 8 ते 10 दिवसाच्या न्यूज झालेल्या आहेत कवर. आता इथून पुढे पण मी प्रत्येक आठवड्याला मी ज्या काही आठवड्यामध्ये पूर्ण घडामोडी होतील महत्त्वाच्या, तर त्या मी कंपाईल करून एका व्हिडिओमध्ये टाकत जाईल. डेली मी टाकणार नाही, कारण की डेली रोजच असं काहीतरी होईल जे की एक्झाम ओरिएंटेड असेल असं मला काही वाटत नाही. त्यामुळे एकच 8 दिवसामध्ये काय 10-20 ज्या काही न्यूज होतील किंवा ज्या काही गोष्टी घडतील तर त्या सगळ्या मी कंपाईल करून ठेवतो आणि मी ते पूर्णपणे आपल्यासोबत शेअर करेल. त्यामुळे कोणी त्याची काळजी करू नये. आणि मी जे घेतो आहे ते 99% एक्झाम ओरिएंटेडच आहे. त्याच्या बाहेर मी एक्स्ट्रा देणारही नाही, आणि त्याच्या बाहेर पडलं तर ते बऱ्यापैकी आउट ऑफ द बॉक्सच असेल, ते कोणालाच येणार नाही. त्यामुळे मी जे पाठवतो ते तुम्ही नक्की करा. जर तुमच्याकडं नोट्स वगैरे जर काढून घेत असाल तर नक्की चांगलीच गोष्ट आहे. मी फार कमी देतो आहे, जे की मला माहिती आहे जास्त लिहिण्याचं वगैरे बऱ्याच जणांना प्रॉब्लेम असतो. त्यापेक्षा जर तुमच्याच्याने लिहिणं होत नसेल तर कमीत कमी तुम्ही वन टाईम ऐकलं जरी कॉन्सन्ट्रेट करून, तरी पण तुमच्यासाठी लक्षात राहील. मी बऱ्याच त्या ठिकाणी सांगतो की कोणती गोष्ट पाठ करायची आहे, कोणती परमनंट लक्षात ठेवायची, तर ते तुमच्या लक्षात येऊन जाईल. बाकी नवीन चॅनल आहे, सबस्क्राईब करा. बाकीच्यांना सांगा, जे कोणी एक्झामची तयारी करत असतील त्यांनाही सांगा, आणि मलाही थोडंसं मोटिवेशन मिळेल. चला, तर बाकीच्या गोष्टी नेक्स्ट व्हिडिओ बघू आपण पुढच्या रविवारी. तोपर्यंत नमस्कार. थँक्यू व्हेरी मच.